कांदा खरेदीच्या दरात वाढ, परंतु फक्त या शेतकऱ्यांसाठीच. कांदा दरामध्ये घसरण सुरू असल्यामुळे शेतकरी चिंतित आहेत. अनेक ठिकाणी 1 ते 2 रुपये किलो पर्यंत दर घसरलेले आहेत. शेतकरी त्याचबरोबर शेतकरी संघटना यांच्याकडून आंदोलने देखील केली जात आहेत. अशातच केंद्र शासनाने कांदा दराबाबत एक महत्त्वपूर्ण निर्णय घेतलेला आहे. मागील वर्षापासून कांद्याच्या दरातील घसरण व त्यामुळे शेतकऱ्यांमध्ये असलेल्या तीव्र असंतोषाच्या पार्श्वभूमीवरती केंद्र शासनाने एक निर्णय घेतलेला आहे. बाजारातील अस्थिरता आणि शेतकऱ्यांना दिलासा देण्यासाठी शासनामार्फत आता कांद्याला 1580 रुपये प्रति क्विंटल असा किमान हमी खरेदी किंमत दर देण्याचे जाहीर करण्यात आलेले आहे. या अगोदर घसरलेल्या दरामुळे हवालदिल झालेल्या कांदा उत्पादकांसाठी हा निर्णय काहीसा दिलासा मानला जात आहे. यामुळे बाजारातील दरांना स्थिरता मिळण्याची शक्यता वर्तवली जात आहे. याबाबत केंद्र शासनाने एक परिपत्रक देखील जाहीर केलेले असून यामध्ये 26 मे पासून हा दर देण्याचे निश्चित करण्यात आलेले आहे. विशेष म्हणजे हा फक्त नाशिक जिल्ह्यासाठी निर्णय घेण्यात आल्याचे या परिपत्रकावरती नमूद करण्यात आलेले आहे. तज्ज्ञांच्या मते केंद्र शासनाने 1580 रुपयांचा पायाभूत दर निश्चित केल्यामुळे खुल्या बाजारातील व्यापाऱ्यांना आता यापेक्षा कमी दराने कांदा खरेदी करता येणार नाही. परिणामी खुल्या बाजारातही कांद्याचे भाव सुधारण्यास मदत होण्याची शक्यता आहे. एकीकडे काही दिवसांअगोदर लासलगाव कांदा मार्केटमध्ये शेतकऱ्यांचे आंदोलन झाले होते. त्यानंतर आज म्हणजेच 26 मे रोजी नाशिक जिल्ह्यातील शेतकरी संघटना तसेच काही राजकीय पक्षांच्या माध्यमातून चांदवड येथे मोठे आंदोलन करण्यात येणार होते. त्या अगोदर केंद्र शासनाने हा निर्णय घेतलेला आहे. आठवडेभरा अगोदर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी देखील 12 रुपये 35 पैशांनी कांदा खरेदी केला जाईल असे आश्वासन दिले होते. त्यानंतर हा केंद्र सरकारचा निर्णय आलेला आहे. आता हा निर्णय शेतकऱ्यांसाठी किती फायदेशीर ठरतो की हे देखील आश्वासनच ठरणार आहे हे पाहावे लागणार आहे. अशाच नवनवीन व महत्त्वपूर्ण माहितीसाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. चला तर मग भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. धन्यवाद.